मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आशुतोष आणि अरुंधती हे दोघेही खुश असतात. तेवढ्यातच आता तिच्या मोबाईलवर कुणाचा तरी फोन येतो. त्यावेळी ती त्याकडे दुर्लक्ष करते. तेव्हा आशू म्हणतो, फोन बघ अगोदर कुणाचा आहे ते, महत्त्वाचा असेल तर. अरुंधती म्हणते राहू द्यात. तरीही आशू म्हणतो, प्लीज अरुंधती घे तो फोन, मी आहेच तुझ्याजवळ. त्यावेळी अरुंधती तो फोन घेते. तेव्हा ते फोनवरचं बोलणं ऐकून तिला धक्का बसतो. ती रडू लागते. म्हणते, काय अभिचा ॲक्सिडेंट झाला आहे, तो कुठे आहे, कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे, म्हणून ती आता खूप प्रश्न विचारू लागते आणि खूप रडत असते. आता फोन ठेवल्यानंतर ती म्हणते की मला तिकडे जायला हवं, माझं बाळ कोणत्या संकटात आहे काय माहीत. आशूला आता धक्का बसलेला असतो. तो विचारतो, काय झालं अरुंधती, मला सांगतेस का तू. तेव्हा ती म्हणते, सॉरी, दोघांचं काही बोलणं झालं नाही या विषयावर, पण मला तुम्हाला सांगायचंच राहून गेलं. अभि भारतात आहे ही शंका आम्हाला अगोदर होती, पण आता कन्फर्म झाले की तो भारतात आहे. त्यावेळी आशू म्हणतो, काय म्हणतेस तू, खरंच. त्यावेळी अरुंधती म्हणते, हो. आशू म्हणतो, कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे, कारण असे फ्रॉड कॉल खूप येत असतात. आपण दोघेही आता जात आहोत, मी तुला एकटीला नाही सोडू शकत असा. त्यावेळी अरुंधती म्हणते, हो चला, मला माहीत आहे कोणत्या हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट आहे. तेव्हा ठीक आहे असं आशू म्हणतो आणि दोघेही आता अभिकडे जायला निघतात. त्याचवेळी सुलेखाताई तेथे येतात आणि विचारतात, काय रे, कुठे चालला आहात. आशू म्हणतो, थोडं बाहेर चाललोय आम्ही. हा सुलेखाताई म्हणतात, अरे मनूला खूप ताप भरलाय, आता काय करायचं. त्यावेळी अरुंधती आणि आशूसमोर प्रश्न उभा राहतो. अरुंधती म्हणते, आता काय करायचं, थांबायचं का मनूजवळ. आशू म्हणतो, तू निश्चिंत जा, मी थांबतो तिच्याजवळ, आणि काही लागलं मदत तर नक्कीच कॉल कर. तेव्हा ठीक आहे असं अरुंधती म्हणते आणि तेथून जाते. तेव्हा काय झालं असं सुलेखाताई विचारू लागतात. आशू म्हणतो, मी अगोदर मनूजवळ थांबतो, तुला नंतर सांगतो सर्व काही. ठीक आहे असं म्हणून ते दोघेही तेथून जातात. दुसरीकडे माया आणि संजना या दोघीही एकमेकींना आता भेटलेल्या असतात. त्यावेळी संजना म्हणते, थँक्यू माया, मी सांगितलं आणि तू लगेच एका फोनवर मला भेटायला आलीस. त्यावेळी आता माया म्हणते की येणारच ना, तू काय विचारणार होती याची क्युरिओसिटी मला होती. त्यावेळी आता तिकडे नक्की काय काय घडलं, तू खूप खुश दिसतीये, तुमची पिकनिक चांगली झाली ना, असं संजना मुद्दामहून तिला विचारू लागते. त्यावेळी माया म्हणते, हो ऑफकोर्स झालीच, आणि पिकनिकची अरेंज ते जेवणापर्यंत मी एवढं छान अरेंज केलं होतं ना की खरंच आशुतोषला खूप आवडलं आणि ते दोघेही खरंच खूप खुश होते. त्या दोघांनाही आणि आम्हा तिघांनाही खूप आनंदात वेळ मिळाला. म्हणजेच आम्ही तिघांनीही प्रत्येक गेम खूप एन्जॉय केला आणि आशुतोषनी माझं खरंच खूप कौतुक केलं, असं म्हणून ती आशूची जपमाळच सुरू करते. त्यावेळी संजना म्हणते, हो तिकडे काय काय घडलं हे पण सांग मला, आणि आशुतोष व अरुंधतीमध्ये नक्की आता रिलेशन कसं आहे, त्याचं स्टेटस काय आहे ते पण तू मला सांग. त्यावेळी त्या दोघांच्या रिलेशनबद्दल मी का तुला सांगू, असं माया विचारू लागते. त्यावेळी संजना म्हणते, सांगावं तर लागेलच, कारण त्या दोघांच्याही आयुष्यामध्ये तुझी एंट्री झाली आहे. अगं मी मागापासून पाहतीये, आल्यापासून तुझ्या तोंडात फक्त मनू इतकंच आशुतोषचं सुद्धा नाव आहे. त्यावेळी माया म्हणते की असं काही नाही आहे. संजना आता जागेवरून उठते आणि म्हणते, तुमच्या दोघांमध्ये तिकडे काय काय घडलं तू मला सांग. त्यावेळी माया म्हणते, असं काहीही घडलेलं नाही आहे. संजना म्हणते, तवरून ताक ओळखणारी मी बाई आहे, त्यामुळे माझ्यापासून तू लपवू शकत नाही. त्यावेळी संजना म्हणते, तुला अजून एक गोष्ट सांगते, आशुतोष कसा आहे ना, कुणीही त्याच्या प्रेमात पडावं असा. अगं आता तू ज्या जागी आहे ना, काही वर्षापूर्वी मी त्या जागी होते. तू फक्त योग्य व्यक्तीच्या प्रेमात पडली आहेस आणि मी अयोग्य व्यक्तीच्या प्रेमात पडले होते, असं म्हणून ती मायाला चांगलाच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत म्हणते की तू आशुतोषची पत्नी होऊ शकतेस. हे ऐकताच आता तिला खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळी ती विचारू लागते की कसं मी त्याच्या प्रेमात पडू शकते आणि कशी त्याची बायको होऊ शकते. त्यावेळी संजना आता मोबाईलमधील आशू आणि मायाचा तो फोटो दाखवते. त्यावेळी माया म्हणते, हे फोटो तुझ्याकडे कसे आले. तेव्हा संजना म्हणते, तो हा प्रश्नच नाही आहे, हे फोटो अरुंधतीने सुद्धा पाहिले आहेत आणि तिला रडताना मी पाहिला आहे. आता तुझ्याबद्दल आणि आशुतोषबद्दल ती जरा संशय घ्यायला लागली आहे. आशुतोषवरचा तिचा विश्वास हा उडालेला आहे.
आहे. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली असून आता तुम्ही दोघे कसं एकत्र येणार हे माझ्यावर तू सोडून दे. त्यावेळी आता माया म्हणते, काय म्हणालीस तू? मी असं नाही करू शकत. तेव्हा आता तिथे काय काय घडलं हे सांग, संजना म्हणते. तेव्हा खूप काही घडलं असं म्हणून आता माया अनुरागबद्दल सर्व काही सांगते आणि म्हणते, माझ्याकडून भावनेच्या भरात एक चूक झाली असं म्हणून मी आशूला मिठी मारली, त्याला किस दिला, हे सर्व काही ती सांगते. संजना मात्र हे सर्व ऐकून घेते आणि गालातल्या गालात हसते. ती म्हणते की मी तुला मदत करायला तयार आहे. तेव्हा माया म्हणते, हो तू मला मदत करच. तू आशुतोष आणि मी आई बाबा म्हणून मनूचे चांगले पालक होऊ शकतो आणि मी आता बाबांच्या जागी आशुतोषशिवाय दुसरं कुणालाच इमॅजिन करू शकत नाही. संजना आता तिच्याकडे पाहतच राहते. दुसरीकडे सर्वजण हे बाहेर अंगणात असतात तर आप्पा आजी घरातील सर्वांकडे पाहत असतात. तेथे आता अनघा प्राणायाम करत असते. यश हा जानकीची काळजी घेत असतो, तिला खेळवत असतो. अनघाला ईशा आणि आरोही या दोघीही योगा करायला सांगतात. आप्पा हे अनघाकडे पाहतच राहतात. कांचनला म्हणतात, अनघामध्ये किती बदल दिसतोय, नाहीतर मागच्या आठवड्यामध्ये बिचारीची काय अवस्था झाली होती. आता आपण तिच्या आईवडिलांना ह्या सर्व गोष्टींबद्दल सांगायला हवं. त्यांना माहीतसुद्धा नाही की अनघा एवढ्या मोठ्या संकटातून गेली आहे. त्यावेळी कांचन म्हणते, काय गरज आहे, ते इकडे येऊन तरी तसं काय करणार आहेत. आप्पा आता भयंकर चिडतात आणि म्हणतात, तू किती स्वार्थीपणा करतेस. अगं बाहेरून कुठून कळालं तर त्यांना केवढा मोठा धक्का बसेल. त्यावेळी कांचन म्हणते, तुम्हाला काय करायचं ते करा. इकडे आता अनघाला या दोघीही मिळून उठवतात आणि चालायला सांगतात. आशा म्हणते, दम लागल्यानंतर सांगा, कारण मी लगेच खुर्ची देते, मग अनघा तुला बसायला. अनघा म्हणते, मी एकदम ठणठणीत आहे, मला काहीही झालेलं नाही. आरोही म्हणते, अनघा आता येत्या आठवड्याभरातच तू आमच्यासारखी अगदी ठणठणीत होशील, तू काळजीच करू नको. त्यावेळी अनघा म्हणते, हो. मग आता तेथे अनिरुद्ध येतो आणि त्याचा चेहरा पूर्णपणे उदास दिसतो. ही सर्वजण विचारू लागतात की काय झालं. अनिरुद्ध म्हणतो, मला माफ कर असं म्हणून तो खूप रडू लागतो. घरातील सर्वजण विचारू लागतात, असं काय घडलं. त्यावेळी तो म्हणतो, यावेळी सुद्धा मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, मी माझ्या मुलाची बाजू घेतली अनघा, पण मला माफ कर, कारण अभि हा कॅनडाला गेलाच नाही, तिकडून पळून आलाय तो 15 दिवसांच्या आतच. आता पोलिसांनी तिकडे पळून गेल्याची कंप्लेंट त्याच्यावर नोंदवली आहे. आता जेव्हा मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो तेव्हा मला समजलं. तेवढ्यातच संजना देखील तेथे येते. आता ती म्हणते, नक्की काय झाले अरे. तेव्हा तो म्हणतो, तू मला सांगितल्यानंतर मी लगेच अभिचा शोध घेण्यास सुरुवात केली, म्हणून मला ही गोष्ट समजली. त्यावेळी आता अनघाला आणि घरातील सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता अभि कुठे आहे असं अनघा विचारू लागते. त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो, आता माहीत नाही नक्की तो कुठे आहे, पण भारतात आलाय तो. अनघा मला फक्त थोडे दिवस दे, बघ मी त्याला लगेच शोधून काढतो आणि तुमची माफी मागायला सांगतो. अनघाच्या डोळ्यात आता पाणी येतं. तेवढ्यातच अरुंधती अभिला घेऊन तेथे येते. आता अभिची ही अशी झालेली अवस्था पाहून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो, कारण अभिचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि तो ऑकर घेऊन चालत असतो. तेव्हा घरातील सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात. तो आता लंगडत असतो, ऑकर बाजूला ठेवतो आणि अनघाच्या पायाजवळ येऊन पडतो. तेव्हा घरातील सर्वजण खूप रडू लागतात. मग आता तो म्हणतो, अनघा मला माफ कर, मी पुन्हा एकदा हरलो आहे आणि जमलं तर पुन्हा एकदा मला माफ कर. तेव्हा अनघाच्या डोळ्यात आता पाणी येतं. ती खूप रडू लागते. काय करावं काय सांगावं तिला कळत नाही. अभिला माफ करावं की नाही हे सुद्धा समजत नाही, पण ती अरुंधतीच्या आता चेहऱ्याकडे पाहते. आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मनूचा थोडा ताप कमी झालेला असतो. तेव्हा आशू आणि माया हे दोघेही मनूची काळजी घेत असतात. माया मात्र आशूशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर सुलेखाताई म्हणतात की आशुतोष, अरे अरुंधती इथे नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, मी समजू शकतो, अगं आई तिची किती धावपळ होतीये. वेळी सुलेखाताई पुढे म्हणतात की अरे तू अरुंधतीला खूप समजून घेतोस, परंतु अजून तिच्या तिकडल्या जबाबदाऱ्याच व्यवस्थित संपत नाहीये, ती तुझी काय काळजी घेणार. सुलेखाताईंचं आता अरुंधतीबद्दलचं मत निगेटिव्ह झालेलं असतं. हे पाहताच आशूलाही धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब